की देणं समाजाचा हा उपक्रम नेमका सुरू कसा झाला हे आम्हाला समजलं, पण याचं स्वरूप काय आहे याबद्दल आम्हाला अधिक ऐकायला आपल्याकडून आवडेल। ह्या उपक्रमामध्ये आपण वेगवेगळ्या समाजसेवी संस्था ज्या प्राधान्याने निमशहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये, दुर्गम भागामध्ये वाड्या वस्त्यांवरती काम चाललेलं आहे, खूप छान काम करतायत लोक, पण ते काम आपल्यापर्यंत पोहोचलेलं नाहीये, तर मग त्यांचं काम पोहोचवायचं आहे। मग ते कसं पोहोचवायचं, तर मग आम्ही प्रत्येक संस्थेला एक प्री फॅब्रिकेटेड स्टॉल स्ट्रक्चर देतो। हे त्यांना सगळंच्या सगळी ही जी काही व्यवस्था असते ही आपण विना मोबदला निशुल्क देतो। एकही रुपयाचं मूल्य या संस्थांकडनं न घेता त्यांना त्यांचं काम मांडण्याची संधी इथे उपलब्ध करून दिली जाते। ती लोक येतात, बॅनर्स पोस्टर्स लावतात, त्यांचं काम तिथे मांडलं जातं आणि मग हे बघायला हजारो लोक येतात। ती लोक त्यांचं काम समजून घेतात, त्यांच्या गरजा समजून घेतात आणि मग त्या गरजा आपल्याला भागवता येत आहेत का त्याचा प्रयत्न करतात। तर थोडक्यात संस्थांचं कार्यप्रदर्शन असं ह्या उपक्रमाचं स्वरूप आहे आणि गेली 20 वर्ष हे काम सातत्यानं पुणे, मुंबई आणि ठाणे, मुलुंड या भागामध्ये चाललेलं आहे। वा, आपल्याला प्रदर्शन म्हटल्यानंतर बरेचदा वस्तूंची खरेदी विक्री ही एक कुठेतरी डोक्यात संकल्पना असते, पण देणं समाजाचं हा जो उपक्रम आहे हा अशा संस्थांचं प्रदर्शन भरवतो की ज्या संस्था खरंच अतिशय चांगल्या पद्धतीने आणि वर्षानुवर्ष काम करतात, परंतु समाजामध्ये त्याची तिथपर्यंत ओळख नाहीये। तर ही ओळख पोहोचवण्याचं हा त्याचा मुख्य उद्देश आहे।